सोलापूर शहरातील बोरामणी नाक्याजवळ अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी ट्रकच्या चाकाखाली येऊन दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर आता पुन्हा त्याच ठिकाणी भीषण अपघात घडला आहे. आज गुरुवार 30 एप्रिल रोजी सकाळी 8:30च्या सुमारास दुचाकी आणि डंपर यांच्यात हा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार MH13ER 5946 क्रमांकाच्या दुचाकीवरून दोन तरुण जात असताना बोरामणी नाक्याजवळ MH13EP5222 क्रमांकाच्या डंपरला धडक बसली. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या भागात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.